त्याची तर मी चांगलीच दिशाभूल केली होती. मग त्याला माझं एक्झॅक्ट लोकेशन कसं कळालं? मंजूने तर लोकेशन पाठवलं नसेल ना? मंजू मंजू जीनियस. आय लाईक इट. विसरलंच नाही, तू पण काय कच्च्या गुरूची चेली नाहीस. माझ्या नकळत माझ्याच फोनने त्या सत्याला लोकेशन पाठवलं. माझ्या लक्षातच आलं नाही. एक नंबर हुशारीस मंजिरे. तुझी हुशारीच तर मला तुझ्या प्रेमात पाडते. आय लाईक इट. आय लाईक इट. सुंदर, अति सुंदर. अगं तुझ्यासारखी सुंदर आणि हुशार मुलगीच तर हवी आहे मला लाईफ पार्टनर म्हणून. हा, वॉच मी मंजू. आता बघच, मी माझी अख्खी शक्ती पणाला लावतो तुला मिळवण्यासाठी. मी स्वस्थ बसणार नाहीये. काय इथं काय करताय? सत्या हे बघ, खाली मी जे काही बोलले त्यावर समजू शकतो मी, आणि बरोबरच आहे ना तुमचं आणि माझं नातंच काय. आणि जर आपल्यात काही नातंच नाही आहे तर मग कशाला आलाय तुम्ही इथं? वाघमारे, गेल्या 3 वर्षात ना मला एकटं राहायची सवय झाली आहे, पण मी राहीन एकटा. वाघमारे, कधी कधी असं वाटतं ना की संन्यास घ्यावा, ब्रह्मचर्य पत्करावं. प्रेम नको, आपली माणसं नको, कुणीच नको. ह्या माणसांच्या गर्दीपासून कुठेतरी लांब निघून जावं. फक्त एकांत हवा. सत्या, अरे तू भी जरा समजून घे की मला. वाघमारे, हो मी कसं काय समजून घेऊ शकतो तुम्हाला? मी तुमचा कुणीच नाही आहे ना, मग मी कसं काय समजून घेऊ शकतो तुम्हाला? वाघमारे, माणसं एकमेकांना तवाच समजून घेतात जेव्हा त्यांच्यात काहीतरी नातं असतं, जवळचं नातं असतं. पण जाऊ द्या, आता हे सगळं बोलण्यात काय अर्थ आहे? वाघमारे, तुमच्या लेकी जर आपल्यात कुठलं नातंच नसेल तर मग जावा, तुम्ही जाऊन आराम करा. सत्या हे बघ, असं नको बोलूस. उलट मालिनी मॅडम सापडलं की मी का नको स्वतः बोलू? सांगा ना वाघमारे, का नको बोलू? तुम्ही नेहमीच तुमचं म्हणणं खरं करता. मी तुमच्या समोर माझं डोकं जरी फोडलं ना तरी तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. तरी बी मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आणि तुमच्या लेखी आपलं नातं संपलं असेल वाघमारे, पण माझ्या लेखी ते कधीच संपलेलं नाही आणि कधीच संपणार बी नाही. आणि अख्ख्या जगाला वरडून सांगायला ना तुम्हाला लाज वाटत असेल वाघमारे, तुम्हाला, पण मला नाही वाटत. सत्या असं खरंच काही नाहीये. नको वाघमारे, नको, काहीच बोलू नका तुम्ही. वाघमारे बघा, तुम्ही आता मला परत स्वीकारूच शकत नाही. हे सत्य मला कळून चुकलंय. त्यामुळे नकोच वाघमारे, काही बोलू नका. ते शेवटी काय आहे, तुम्ही कायद्याचं रक्षण करणारी माणसानं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे पुरावे लागतात. पण ह्या पुराव्यांसाठी मी माझं प्रेम गमावलंय. प्रेम, विश्वास, आपुलकी, आपलेपण, ह्या सगळ्या गोष्टी तर फेल झाल्या ना आपल्या नात्यात. मला प्लीज तुमच्याशी काही बोलायचं नाही. प्लीज तुम्ही दूर व्हा माझ्यापासून, नाहीतर मीच जातो. सत्या रे, ऐकून तरी घे. असं नको ना बोलू. तू रडू नकोस, ऐकून तरी घे माझं. वाघमारे बघा, मला तुमच्या सहानुभूतीची, तुमच्या सांत्वनाची काही गरज नाहीये. जे भोग माझ्या नशिबात आल्यात ते मला भोगू द्या. सत्या, एकदा ऐकून तरी घे. नाही वाघमारे, मला तुमचं काय ऐकायचं सुद्धा नाही. तुम्ही प्लीज जावा इथून. सत्या, मला एकटं सोडा प्लीज वाघमारे, एकटं सोडा मला.
वाघमारे किती भोळे आहे हो तुम्ही.